हा व्हिडिओ काल शूट केला होता आणि नंतर मी जेव्हा फुटेज चेक करत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझा माईक ऑलरेडी 2 मिनटानंतर ड्रेन झाला होता, तर काहीच ऐकायला येत नव्हतं. सो आज हा परत एक्सरसाइज. एनिवे, नमस्कार, स्वागत. एपिसोड नंबर 5. मागच्या एपिसोडमध्ये माझ्या पहिल्या नाटकाबद्दल मी बोललो होतो. या एपिसोडमध्ये पहिल्या फिल्मबद्दल. सो 2008 साली गोवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इथे मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फायनान्स मार्केटिंगमध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि त्याच ॲकॅडमिक इयरमध्ये 2009 साली माझ्या पहिल्या फिल्मची मी ऑडिशन दिली. मला शॉर्टलिस्ट करण्यात आलं आणि नंतर असं कळवण्यात आलं की या फिल्मचा प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे लीड रोल मी करतो आहे. उत्सुकता होतीच, पण अधिक जास्त भीती होती, कारण थिएटर केलं होतं, फिल्म कधीच केलं नव्हतं. बट आय वॉन्टेड टू ॲक्सेप्ट द चॅलेंज. जेव्हा ही बातमी आली माझ्याकडे तेव्हा मी माझ्या टीचर्सना सांगितलं की अशी ऑपॉर्च्युनिटी मला आलेली आहे अँड दे वर ऑल्सो काइंड इनफ टू अलाव मी टू ॲक्ट इन दिस फिल्म. माझ्याबरोबर इतर जे ॲक्टर्स शॉर्टलिस्ट केले होते तेही फर्स्ट टाईमच होते. बरीचशी टीम फर्स्ट टाईम फिल्म करत होती. खुद्द माझ्या दिग्दर्शकाची पहिली फिल्म होती, माझी पहिली फिल्म होती. सो इट वॉज क्वाईट ऑब्वियस दॅट वी अंडरगो सम सॉर्ट ऑफ ओरिएंटेशन, सम सॉर्ट ऑफ ट्रेनिंग टू अडॅप्ट टू कॅमेरा. कारण होतं काय की थिएटर आर्टिस्ट असल्यामुळे रंगमंचावर वावरताना पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकापर्यंत आपले इमोशन्स आपल्याला पोचवावे लागतात. आणि इथे सिनेमामध्ये एक्झॅक्टली ऑपोजिट होतं. ऑडियन्स तुमच्या जवळ येतो इन टर्म्स ऑफ कॅमेरा लेन्सेस. सो फिल्म शूट करायच्या आधी या टीमने आम्हा सर्वांसाठी 2 ते 3 दिवसांचं एक वर्कशॉप घेतलं होतं आणि तिथे आम्हाला खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली होती, जे इथे मी आता रेसिप्रोकेट करणार आहे. तर व्हिडिओची लेंथ थोडी वाढू शकते. तसं झालं तर मी कदाचित ॲब्रप्टलीमध्ये कुठेतरी कट करेन आणि दुसरा भाग मग पुढच्या एपिसोडमध्ये कंटिन्यू करेन. तर आम्हाला सर्वात आधी कॅमेराबद्दल माहिती दिली की कॅमेरामध्ये लेन्सेस कुठल्या प्रकारचे असतात. सो तेच मी तुम्हाला आता सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडासा ट्रिकी आहे व्हिडिओ, मी थोडासा इकडे तिकडे होऊ शकतो, पण प्लीज समजून घ्या. मी एक चित्र काढलं आहे तुमच्यासाठी, एक उदाहरणार्थ. आणि आपण समजून घेऊयात की एक्सक्यूज द आर्टिस्ट इन मी. मंदिर आहे, मंदिराचा परिसर आहे, खाली लॉन आहे, सूर्य आहे, 3 पक्षी आहेत, 2 माणसं आहेत, दीपस्तंभ आहे, गर्भकूड आणि सभामंडप आहे, पायऱ्या आहेत इकडे. सो कॅमेरामध्ये जे आम्हाला शिकवलं होतं ह्याच्या पलीकडे पण खूप आहे, पण जेवढं मला माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो आहे. 14 mm लेन्स असते, ज्याला आपण फिश आय म्हणतो. 18 mm, 24 mm, 35 mm, 50 mm आणि 85 mm. आणि दिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजे जेवढा नंबर छोटा तेवढं तुम्हाला अजून वाईड दिसेल. म्हणजे आपण 14 mm लेन्स यूज केली तर खूप मोठा कॅनव्हास दिसेल. आता फ्रेम म्हणजे काय? जेव्हा सिनेमॅटोग्राफर कॅमेरा फिक्स करतो आणि त्याच्या LCD पॅनलमध्ये जे काही दिसतं त्याला आपण फ्रेम म्हणतो. तर आता आपण असं पकडून चालूयात की 18 mm लेन्स लावलेली आहे कॅमेरामध्ये. तर आपल्याला या चित्रामध्ये काय दिसेल? जर हा सीन असेल, आपण असं पकडून चालूयात की 18 mm लेन्समध्ये हा पूर्ण सीन आपल्याला दिसेल, इथपासून इथपर्यंत आणि वरून खालीपर्यंत. हे सगळं आम्हाला 18 mm लेन्समध्ये दिसेल. आता आपण 18 mm लेन्स चेंज केली आणि त्याला 24 mm लेन्स लावली तर कदाचित हा दीपस्तंभ जो आहे तो निघून जाईल, तो आउट ऑफ द फ्रेम होईल. कदाचित खालचे जे लॉन्सचा जो भाग आहे तो पण निघून जाईल आणि इथून इथपर्यंत आपल्याला फ्रेम दिसेल. आता 35 mm लावली तर कदाचित या खिडकीपासून ह्या पिलरपर्यंत आपल्याला फ्रेम दिसेल आणि ही 2 माणसं जी आहेत ती खूप प्रॉमिनंटली त्या फ्रेममध्ये दिसेल. 50 mm लेन्स लावली तर कदाचित हे दोघंच आपल्याला दिसतील विथ दिस फ्रेम, म्हणजे त्याचा मंदिराचा रूफ कट होऊन जाईल, पायापासून इथपर्यंत एवढं दिसेल. आणि आपण 85 mm लेन्स लावली तर कदाचित आपल्याला हा एकच कॅरेक्टर दिसेल. तर अशी लेन्सची मॅग्निफिकेशन असते. सो हे आम्हाला समजावण्यात आलं होतं सो दॅट यू अंडरस्टँड. म्हणजे काय होतं की एका माणसाला दुसऱ्या माणसाला ग्रीट करायचं असेल तर 18 mm आणि 24 mm लेन्समध्ये जेव्हा आपण कॅमेरामध्ये वापरतात तेव्हा तो हातांचा वापर करून त्याला ग्रीट करू शकतो, लाईक हाय, हॅलो. कारण एवढा मोठा कॅनव्हास असतो आणि आकृत्या एकदम छोट्या दिसतात. पण तीच जेव्हा लेन्स मॅग्निफाय होते 50 mm किंवा 85 mm होते तेव्हा हातांचा वापर करणं
अनावश्यक असतं, कारण हात कदाचित फ्रेमच्या बाहेर असतील. सो लिटरली यू हॅव टू यूज युअर आयब्रोज ऑर युअर स्माईल टू ग्रीट हिम, बिकॉज फ्रेम इथपर्यंत असते. नंतर आम्हाला शॉट्स एक्सप्लेन करण्यात आले की 2 शॉट म्हणजे काय, 3 शॉट म्हणजे काय, वाईड शॉट म्हणजे काय, मिड शॉट म्हणजे काय, ओव्हर द शोल्डर म्हणजे काय, पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे काय, क्लीन क्लोजअप म्हणजे काय, टाईट क्लोजअप म्हणजे काय, हे सगळं आम्हाला समजावण्यात आलं. म्हणजे यात डिटेलमध्ये शिरलो तर खूप काही आहे. तुम्हाला हवं असेल तर मी स्पेशलिस्टबरोबर एक पॉडकास्ट करू शकतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये. मग डिपार्टमेंट कुठलंही का होईना, दिग्दर्शन असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, लाईटिंग डिपार्टमेंट असेल, कॉस्ट्यूम असेल, मेकअप असेल, असिस्टंट डिरेक्टर्स जे कंटिन्युटी बघतात, कॉस्ट्यूम कंटिन्युटी, प्रॉपर्टी कंटिन्युटी, ॲक्शन कंटिन्युटी, हे सगळं असेल, स्क्रिप्ट रायटिंग असेल, स्क्रीन प्ले असेल, एडिटिंग असेल. तर ह्या सगळ्यावर तुम्हाला जर हवं असेल तर मी इंडिव्हिज्युअली पॉडकास्ट करू शकतो. जर हवं असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू. तर हे आम्हाला पहिल्या दिवशी एक्सप्लेन करण्यात आलं. त्यानंतर माझा असा समज होता की आपण जेव्हा फिल्म बघतो तेव्हा 2 कॅरेक्टर समजा समोरासमोर असले आणि ते जर बोलत असतील एकमेकांबरोबर, तर ह्या कॅरेक्टरला शूट करण्यासाठी इथे एक कॅमेरा असेल आणि ह्या कॅरेक्टरला शूट करण्यासाठी इथे एक कॅमेरा असेल आणि दोघंही बोलत असतील आणि मग दोघांचं सायमल्टेनियसली ते कॅप्चर होत असेल. पण तसं नाही होत. फिल्म मेकर्स यूज सिंगल कॅमेरा सेटअप, म्हणजे एकच कॅमेरा यूज केला जातो फिल्ममध्ये. म्हणजे आता दोघे जर इथे आहेत, दोघांचे डायलॉग्स आहेत, एकमेकांशी संवाद आहेत, तर कॅमेरा इथे प्लेस केला जातो. आधी ह्याचे वाईड शॉट, मिड शॉट, क्लोजअप घेतले जातात, ह्याचे संपूर्ण डायलॉग संपवले जातात. नंतर लाईटिंग चेंज केली जाते ह्या कॅरेक्टरसाठी, कॅमेरा फिरवला जातो इकडे आणि मग ह्याला ऑफ द कॅमेरा किंवा ह्याचा ओव्हर द शोल्डर घेऊन ह्याचे सगळे वाईड शॉट, मिड शॉट आणि टाईट क्लोज सगळे घेतले जातात आणि मग एडिटमध्ये हे मिक्स केलं जातं. आता कॅमेरा कुठून कुठपर्यंत जायचं ह्यालासुद्धा एक शास्त्र आहे. याला म्हणतात 180 डिग्री ॲक्सिस. सो इट हॅज टू ट्रॅव्हल फ्रॉम दिस, म्हणजे राईट ऑफ दिस कॅरेक्टर टू लेफ्ट ऑफ दिस कॅरेक्टर. इट कॅनॉट कम इन द राईट साईड ऑफ दिस पर्टिक्युलर कॅरेक्टर. ते केलं तर आपण ॲक्सिस जम्प होतो असं म्हणतात टेक्निकली. सो हे शिकण्यासारखं खूप आहे. ॲज यू डू युअर फर्स्ट फिल्म यू विल अंडरस्टँड. ओके, ही सगळी माहिती त्यांच्यासाठी आहे ज्यांना फिल्म कसं शूट केलं जातं याबद्दल काहीच कल्पना नाही आहे. सो हां, काय सांगत होतो मी? 180 डिग्री ॲक्सिस. तर असं सगळं आहे. माझा अजून एक समज होता की फिल्म सिक्वेन्शियली शूट करतात. म्हणजे काय की फिल्मचा पहिला सीन हा पहिल्या दिवशी शूट करत असेल आणि फिल्मचा शेवटचा सीन शेवटच्या दिवशी शूट करत असेल. पण तसं नाही होत. इट डिपेंड्स ऑन लॉट ऑफ फॅक्टर्स. लोकेशन अवेलेबिलिटी, तुमच्याबरोबर असणाऱ्या को आर्टिस्टची अवेलेबिलिटी, तुमचे लुक्स काय आहेत फिल्ममध्ये, फिल्मचा ग्राफ काय आहे, यावर सगळं डिपेंड असतं आणि अकॉर्डिंगली इट इज शॉट. सो फिल्म शूट करायच्या आधी रेकी असते. रेकी प्रकार काय की तुम्ही कुठल्या कुठल्या लोकेशनवर शूट करणार आहात ती लोकेशन्स जाऊन बघणं, त्याची लिस्ट बनवणं, तिथला केअरटेकर कोण आहे त्याचा फोन नंबर घेणं, ते लोकेशन कुठल्या दिवशी अवेलेबल आहे, अँड अकॉर्डिंगली वी हॅव टू स्केड्यूल द सीन्स. सो असं होतं. सो सिक्वेन्सिंग, स्केड्युलिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ फिल्म मेकिंग. माझा मित्र एक नेहमी म्हणतो की डिरेक्टर हॅज टू बी अ गुड मॅनेजर, अँड इंडीड इट्स ट्रू. कारण हे एवढं सगळं मॅनेज करावं लागतं. नंतर अजून एक समज होता की आपलं विसरलो. तर लोकेशनप्रमाणे हे सगळं शूट केलं जातं. की आता समजा असा सीन आहे की एका फिल्ममध्ये एक कॅरेक्टर 5 वेळी वेगवेगळ्या वेळी मार्केटमध्ये जातो. तर हे वेगवेगळ्या वेळी शूट नाही केलं जात. जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो ॲज अ लोकेशन, तेव्हा त्याच्या सगळ्या एंट्री एक्झिट्स त्याच दिवशी घेऊन टाकतात आणि मग कुठल्या कॉस्ट्यूममध्ये तो मार्केटमध्ये आला होता तो तिथून निघाला, मग दुसरे कॉस्ट्यूम घालून तो दुसऱ्या वेळी मार्केटमध्ये आला. तर ह्या सगळ्या कॉस्ट्यूमची कंटिन्युटी लिहिली जाते. म्हणजे हा शर्ट जर मी यूज करत असेल पहिल्या एंट्रीच्या वेळी, तर हा शर्ट मी कुठे कुठे यूज केला आहे, कुठल्या सीनच्या वेळी, तर त्याचं मार्किंग सीन नंबर 1, सीन नंबर 10, सीन नंबर 28 हे सगळं मागे लिहिलं जातं. सो दॅट समजा घरातून निघाला आणि मार्केटमध्ये आला, घराचा सीन वेगळ्या दिवशी शूट करत असेल तर कॉस्ट्यूमवाले चेक करतात की हा शर्ट तोच होता का जो मार्केटमध्ये घातला होता, आणि फोटो पण घेतले जातात. मग प्रॉपर्टी कंटिन्युटी असते. म्हणजे समजा एक टेबल आहे,
त्या टेबलवर काही प्रॉपर्टीज आहेत, समजा लॅपटॉप आहे, माऊस आहे, फ्लावर पॉट आहे, भरलेला ग्लास आहे पाण्याचा. तर ह्याचे आणि ते कुठल्या पोझिशनवर आहेत याचा एक फोटो घेतला जातो. कारण शूटिंग करतेवेळी काय होतं की खूप काय काय तिकडे टेबलवर असू शकतं, तिथून कोणी काही घेऊन जाऊ शकतो, हा सगळा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे हे अवॉइड करण्यासाठी त्याचे फोटो घेतले जातात आणि दरवेळी म्हणजे बिफोर द डायरेक्टर सेज ॲक्शन, द असिस्टंट डायरेक्टर चेक्स वेदर द प्रॉपर्टी इज प्लेस्ड प्रॉपरली ऑर नॉट. अदरवाईज याला आपण कंटिन्युटी जंप म्हणतो. म्हणजे एका टेकमध्ये तुम्हाला ग्लास दिसेल आणि समजा मध्ये कोणीतरी तो घेऊन गेला पिण्यासाठी, तर मग तो ग्लास तिथे नसेल. सो इट्स कॉल्ड एज कंटिन्युटी जंप. सो हे होऊ नये म्हणून त्याचा एक प्रॉपरली फोटो घेतला जातो. एक मी माझ्या पहिल्या फिल्मच्या वेळी जे घडलं त्याचं एक थोडंसं हे सांगतो तुम्हाला. मार्शलच्या देवकी कृष्णात आमच्या फिल्मचा मुहूर्त होता आणि तिथे भजन होतं. भजन शूट केल्यानंतर माझा पहिला शॉट होता. माझे डायलॉग्स होते. मला एका टेबलवर म्हणजे खुर्चीवर बसवण्यात आलं होतं आणि त्याच्या पुढे माझं टेबल होतं, वर्किंग टेबल, आणि 50 mm ची लेन्स लावली होती, म्हणजे मी इथपर्यंत दिसत होतो एवढाच. आता तुम्हाला माहिती आहे ना की लाईट करण्यासाठी रिफ्लेक्टर्स वगैरे वापरतात. रिफ्लेक्टर्स म्हणजे काय, थर्मोकॉलचा तुकडा व्हाईट कलरचा, त्याला मग वेगवेगळे हे देतात, काय आपण म्हणू त्याला, टेक्स्चर्स. लाईक गोल्डन पेपर लावला जातो, कधी सिल्वर फॉईल लावली जाते, कधी ब्लॅक चार्ट पेपर लावला जातो किंवा कधी प्लेन थर्मोकॉल वापरलं जातात. काय होतं की आपण ना एका कॅरेक्टरला अशी हार्श लाईट नाही पाडू शकत. फॉर एक्झाम्पल मी आता ह्या नॉर्मल नॅचरल सूर्यप्रकाशात बसलेलो आहे, पण हा सूर्यप्रकाश जर फिल्ममध्ये क्रिएट करायचा असेल तर तो क्रिएट केला जातो. बिकॉज यू नेवर नो हाऊ मच टाईम इट विल टेक अँड द शॅडो, इफ वी शूट इन द नॉर्मल सनलाईट, द शॅडो मे गो आउट ऑफ द फ्रेम समटाईम्स. सो ते सगळं टायमिंग सांभाळण्यासाठी हा सूर्यप्रकाश क्रिएट केला जातो. तर आणि आत्ता जर मला लाईट करायची असेल तर कदाचित मी लाईट ह्या बाजूने पाडू शकेन आणि तिथून मग तो रिफ्लेक्टरमध्ये माझ्यावर रिफ्लेक्ट करेल लाईट. तर तो रिफ्लेक्टर घेऊन बसणारा एक माणूस असतो. त्यावेळी माझ्या त्या टेबलच्या खाली एक थोडीशी जागा होती, तिकडे त्याला बसवलं होतं तो रिफ्लेक्टर घेऊन. आणि त्याला एकतर कोकणी भाषा समजत नव्हती, तर तो माझ्याकडे ते रिफ्लेक्टर घेऊन असा बघत होता. म्हणजे त्याने रिफ्लेक्टरचा पकडला होता, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर कसलंच चैतन्य नव्हतं, काहीही नव्हतं. आणि जेव्हा मी याला बघितलं म्हटलं हा काय प्रकार आहे, हा माझ्याकडे असा का बघतोय. नंतर मला कळलं की अच्छा, मागून अशी लाईट पडलेली आहे आणि तिथून तो लाईट माझ्यावर रिफ्लेक्ट करतोय. मला विचारावं वाटलं की हा माझ्याबरोबर असाच राहील का दरवेळी जेव्हा माझा क्लोजअप लागेल. पण ते विचारणं बरोबर नव्हतं, कारण माझी पहिली फिल्म होती, कदाचित काही कोणाला वाईट वाटू शकतं. त्यामुळे मी गप्प राहिलो आणि नंतर मी ॲज्युम केलं की हा माणूस असाच राहणार आहे. तर लिटरली त्या माणसाला बघून किंवा सेमी सर्कलमध्ये अशी खूप टीम तुम्हाला बघत असते. कोण कंटिन्युटी चेक करतो, कोण आपला कॉस्ट्यूम चेक करतो, माईकवाला बघतो की आपला माईक व्यवस्थित लागलेला आहे की नाही, बॅकग्राऊंडमध्ये सगळं व्यवस्थित आहे की नाही. सिनेमॅटोग्राफर येऊन तो लाईट मीटरमध्ये माझी लाईट इंटेन्सिटी चेक करतो. असे सगळे प्रकार इकडे घडतात. या खूप मॅसमध्ये तुम्हाला डिलिव्हर करायचं असतं, परफॉर्मन्स द्यायचं असतं. आणि हा माणूस खूप इरिटेटिंग होता, असा बघत होता. आणि हा कंटिन्युअसली ज्या आर्टिस्टचे क्लोजअप लागत होते तिकडे त्यांना रिफ्लेक्टर घेऊन असं बघत होता. अजून एक माणूस होता, त्या माणसाचं काम होतं, जेव्हा आपण एक्सटेरियरमध्ये शूट करत होतो ना, तेव्हा सनलाईट येते की सूर्य ढगांच्या मागे लपतोय हे बघणं. आणि तो व्यवस्थित ॲक्युरेटली टायमिंग सांगत होता. म्हणजे असं बघत होता, सर जी अभी 2.5 मिनट तक सूरज रहेगा, उसके बाद चला जाएगा. म्हणजे हे बघितलं म्हणजे केवढी ॲक्युरसी असते फिल्म करण्याच्या मागे, हे काही माणसांना नाही कळत. बट लॉट ऑफ एफर्ट्स, लॉट ऑफ वर्क दॅट गोज बिहाइंड द कॅमेरा. कॉस्ट्यूम कंटिन्युटी मी तुम्हाला सांगितली, डिरेक्शन टीम, हां, आणि आपण मगाशी बोललो की फिल्म सिक्वेन्शियली नाही शूट होत. म्हणजे कधी सीन नंबर 59 आधी शूट केला जातो, सीन नंबर 20 नंतर शूट केला जातो. पण ह्याच्यामागे दिग्दर्शन टीम जी असते ती तुम्हाला कंटिन्युअसली गाईड करत राहते की हा सीन शूट करायच्या आधी काय काय झालेलं आहे फिल्ममध्ये, हा सीन
कशाबद्दल आहे आणि ह्या सीननंतर फिल्ममध्ये काय होणार आहे. सो अकॉर्डिंगली यू कॅन बिल्ड युअर ग्राफ. नाटकामध्ये कसं होतं, नाटक सिक्वेन्शियली होत राहतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत, पण फिल्म इट्स ऑल जम्बल्ड, इट्स ऑल मॅस्ड, इट्स ऑल मिक्स्ड अप. सो यू हॅव टू रिमेंबर युअर कॅरेक्टर ग्राफ अँड देन डिलिव्हर. बाकी जेव्हा मी सेटवर होतो तेव्हा खूप मजा केली मी. म्हणजे एकमेकांबरोबर सगळ्या टीमबरोबर नाश्ता करणं, जेवण करणं, उद्याचा मेनू काय असणार, परवाचा मेनू काय असणार हे डिस्कस करणं, हे मिळेल का ते मिळेल का, एकमेकांची मस्करी करणं. आणि ह्या फिल्मशूटच्या दरम्यान मी खूप जवळून ह्या सगळ्या डिपार्टमेंट्स बघितल्या आणि त्याचा मला खूप फायदा झाला की ॲक्च्युली हाऊ द फिल्म इज शॉट हे मी शिकू शकलो त्यावेळी. त्यावेळी सिंक साऊंड नव्हता. सिंक साऊंड म्हणजे जेव्हा तुम्ही शूटवर असता तुम्हाला माईक लावलं जातात, तोच माईक ओरिजिनल ऑडिओ कॅप्चर होतो. त्यावेळी नव्हता. त्यावेळी आम्ही डबिंग केलं होतं. म्हणजे आमचं फिल्म शूट झाल्यानंतर, पूर्ण फिल्म एडिट झाल्यानंतर आम्हाला मुंबईला बोलवलं होतं एका स्टुडिओमध्ये अँड देन वी हॅड टू लिपसिंक आवर ओन डायलॉग्स विथ द सेम इमोशन. कधी कधी हे करणं थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं बिकॉज यू आर नॉट इन दॅट झोन. तुम्हाला एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये उभं केलं जातं विथ माईक. यू हॅव टू सी द स्क्रीन अँड मॅच युअर लिपसिंक. कधी कधी टफ होऊन जातं. माझ्यासाठी पण खूप चॅलेंजिंग विषय होता, पण घडलं. अजून काय आहे, तेव्हा मी ट्रॅक, ट्रॉली, जिमी जिब हे सगळं काय असतं हे असं अगदी जवळून बघितलं. ते कसं वापरलं जातं याचा प्रत्यक्ष अनुभव मला त्यावेळी मिळाला. आणि बिकॉज एव्हरीबडी वॉज फर्स्ट टायमर्स, एव्हरीबडी वॉज हेल्पिंग इच अदर, यू नो. ट्रायल अँड एररवर होतं सगळं. तर हे असंच का, ते तसंच का नाही, ह्या डिस्कशनचा पण मी भाग होतो. म्हणजे त्यावेळी समजलं की ह्याच्यामागे काही काही रिझनिंग आहे. सो हे त्यावेळी पण आम्हाला समजलं. अँड सिन्स देन माय लव फॉर सिनेमा, माय लव फॉर फिल्म हॅज ऑलवेज ग्रोन. तर येस, डन. अजून काही तुम्हाला या स्पेसिफिक डिपार्टमेंटच्या विषयी काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज मला नक्की कळवा. अँड डू वॉच दिस सिरीज. काय होतं नाव सिरीजचं, डोंट बी स्कॅर्ड टू स्टार्ट ओव्हर. यू मे लाईक युअर न्यू स्टोरी बेटर.